एक महत्त्वाची बातमी सविस्तर पाहूयात। कोल्डप्ले नंतर सायबर सेलच्या नव्या सूचना या समोर आलेल्या आहेत। तिकिटावर खरेदीदाराचं नाव बंधनकारक असेल। बुक माय शो सह झोमॅटोला सुद्धा सूचना जारी करण्यात आल्यात। तिकिटांचा काळा बाजार रोखण्यासाठी या सूचना देण्यात आलेल्या आहेत। यापुढे तिकिटावरील नाव आणि ओळखपत्रावरील नाव एकच असल्यास कार्यक्रमामध्ये प्रवेश दिला जाणार आहे। महेश बागल आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। महेश, कोल्डप्लेच्या काळ्या बाजाराची घटना समोर आलेली होती आणि त्यानंतर आता प्रशासन सुद्धा सतर्क झालेलं आहे। सायबर सेलच्या नव्या सूचनांमध्ये नेमकं काय म्हटलं गेलंय? नक्कीच आंतरराष्ट्रीय बँड शो म्हणून ओळखला जाणारा कोल्डप्लेचा नुकताच एक शो नवी मुंबईत पार पडलेला होता आणि या दरम्यान असं आढळून आलं की बुक माय शो किंवा झोमॅटो जे ऑनलाईन तिकीट पोर्टल्स आहेत त्या ठिकाणी जे तिकीट्स विकण्यात आलेले होते ते दुसऱ्या सोशल माध्यमांवर आणि तिकीट पोर्टलवर मोठ्या भावात विकण्यात आलेले होते। एकंदरीत पाहता याचा काळा बाजार झालेला होता आणि या काळा बाजारावर अंकुश ठेवण्यासाठी महाराष्ट्र सायबर सेलकडून कारवाई करण्यात आलेली आहे। आता यापुढे जर अशा प्रकारचे इव्हेंट होत असतील तर त्यासाठी जे तिकीट्स ऑनलाईनवर देण्यात येतील त्यावर तिकीट विकत घेणाऱ्याचं नाव नमूद करावं असं असे नियम आता लादण्यात आलेले आहेत। एकंदरीत पाहता ज्यावेळेस हे तिकीट विकले जातील त्यावेळेस त्या तिकिटावर ज्या व्यक्तीचं नाव असेल त्या व्यक्तीचं भारतीय ओळखपत्र तपासूनच त्याला त्या इव्हेंटला प्रवेश मिळणार आहे। एकंदरीत पाहता या संदर्भात महाराष्ट्र सायबर सेलकडून एक श्वेतपत्रिका काढण्यात आलेली आहे आणि जो नियम बनवण्यात आलेला आहे तो नियम बनवताना ऑनलाईन तिकीट पोर्टल जे आहे त्यांचे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना सोबत घेऊन हा नियम बनवण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे। तर यापुढे अशा प्रकारचे जर इव्हेंट्स होत असतील आणि तिकीटं विकली जात असतील तर त्यावर काळा बाजार रोखण्यासाठी तिकिटावर संबंधित विकत घेणाऱ्या ग्राहकाचं नाव नमूद करावं लागणार आहे। निश्चित, त्यामुळे तिकिटांचा काळ्या बाजाराला आता आळा घालण्यासाठी कुठेतरी हे प्रयत्न सगळे सुरू आहेत। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।